वलंग गावात महाडमध्ये माझा कार्यक्रम होता। मागच्याही वर्षी भाईंच्या कार्यक्रमाला मला यायला जमलं नाही। मागच्या वर्षी तिसे गावामध्ये कार्यक्रम होता, पण मागच्या वर्षी त्या गावकऱ्यांनी आवर्जून मला सांगितलं की जयंती बाबासाहेबांची आहे, पण अश्विन एक नेता आपल्यातून, मोठा नेता आपल्यातून निघून गेलाय, तर त्यांचं आदरांजलीचं गीत या तिसे गावात झालं पाहिजे, मनोजभाई संसारेंचं। आणि त्या गावकऱ्यांनी मला आग्रह करून मनोजभाईंना आदरांजली म्हणून तिसे गावामध्ये महाडमध्ये आदरांजलीचं गाणं जबरदस्ती गायलाच लावलं होतं। कालही अनिकेतजी कालही वलंग गावामध्ये मला गाणं गायला लावलं भाईंचं आदरांजलीचं। कदाचित त्यांना असं वाटत असेल की अश्विनचं आणि मनोजभाईंचं एक वेगळं नातं होतं, ते सर्वांनाच माहित होतं। कालही मनोजभाईंचं मी गाणं त्या वलंग गावामध्ये गायलं, ते शूट केलं, मला पाठवलं। मी तुला पाठवलं नाही तुमच्या लोकांना कोणाला, ते पाठवतो तुम्हाला। असं म्हणतात की लाख मेले चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। मनोजभाई लाखांचा पोशिंदा होता। ते सतत म्हणायचे एकमेवा असा माणूस आहे मनोज संसारे, जो राशन पण देतो आणि भाषण पण देतो। खरं म्हणजे गायची ताकदच नाहीये, आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता भरून येते। कारण कोणाचंही मरण आम्ही पचवू शकलो असतो, मनोजभाईचं मरण पचवणं शक्य नाही, हे वास्तव आहे। आपल्यातलं कोणी गेलं असतं ना तर एवढं दुःख झालं नसतं आणि एवढं जड वाटलं नसतं। ती व्यक्तीच एवढी भारदस्त होती की शब्द जड होत आहेत। पण दुःखी अंतःकरणातून मी भाईंना आदरांजली वाहतो। खरं म्हणजे इतर वेळीपेक्षा आज जरा जास्त बोलतोय, याचं कारण गायची इच्छा होत नाहीये। पण आता तुम्हाला खरं सांगतो, परवा माझा ऍक्सिडेंट झाला, माझा पाय फ्रॅक्चर झाला। डॉक्टरांनी मला प्लास्टर करायला सांगितलंय, पण कालचा कार्यक्रम बसून कसा करू म्हणून मी अजून प्लास्टर केलेलं नाहीये। तोही त्रास आहे, कालचा कार्यक्रम केला तोही त्रास आहे, आणि भाई गेला हा त्रास तर त्याच्यापेक्षा पण मोठा आहे। सर्व दुःख एकत्र जमताना योगायोग असतो की आलं की चारी बाजूने येतं, असं झालेलं आहे। निसर्ग कधी काय करेल याचा नेम नाही हो, निसर्गाच्या पुढे कोणीच नाहीये। मरण बुद्धाला चुकलं नाही, शिवाजी महाराजांना चुकलं नाही, आम्हाला चुकलं नाही, बाबासाहेबांना चुकलं नाही। म्हणून मी जास्त न बोलता दुःखी अंतःकरणाने एक गाणं भाईंना भेट म्हणून आपल्या समोर थोडक्यात सादर करतो। ओळखीचं गाणं आहे।
गायले ना माहित नाही मी गातोय. चांदण्याची छाया कापराची काया माझ्या वडिलांनी एक शेर लिहिला बाईंसाठी. नंतर नावं बदलून बदलून लोकांनी गायला पैसे कमवले. पण तो शेर खरा म्हणजे मनोज भाईंसाठी लिहिला होता माझ्या वडिलांनी की शाई नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्य तयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून विरोधकाला तयाचा धाक आहे, आणि मनोज भाई संसारे खऱ्या अर्थाने या समाजाचं नाक आहे. चांदण्याची छागा कापराची कागा माऊलीची माया आठवली तर मनोज भाई आठवतो. त्याला वंतांवर आईसारखं प्रेम करायचे. माऊलीची माया माझा भीमराया, अर माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची कागा कापराची कागा बाबुलीची माया होता माझा भीमराया. माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया. आले असते पण सर्वांचेच कार्यक्रम वाजवणारे ही खाली नव्हते. पण सर्वांना फोन केला मी, हे सर्व तयार झाले, ते आले एवढे एवढा बिझी शेड्यूल मधून पण फक्त भाईच्या प्रेमासाठी आले. तो चितला चारा देत होता सारा, देत होता सारा, देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. कुठे गेलं बाईंनी क्वालिटीकडे जास्त लक्ष दिलं. त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या कार्यक्रम करण्यामध्ये स्टेज असाच पाहिजे, गायक असेच पाहिजे, जेवण असंच पाहिजे. कॉम्प्रोमाइज केलं नाही कोणत्या गोष्टीत. नो कॉम्प्रोमाइज. त्या माणसासाठी एकच शब्द येतो माझ्यासाठी, नो कॉम्प्रोमाइज. हा म्हणून ही माई परी चिल्या पिलवरी, ही माई परी चिल्या पिलवरी, तो पंख पांघराया होता माझा भीमराया. माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया.
नेते झाले, आता असा होणे नाही. तोडपाणीवाले नेते झाले, आता तोडपाणीच होईल. सगळीकडे चक्र सुरू झाले. लोकांना वाटतं आम्हाला काही कळत नाही, म्हणजे कलावंतांना कळतं ते कोणालाच कळत नाही. फक्त की कोण काय माणसं ओळखणारा नेता होता. जो जितना सारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. हिमाई परी चिल्या पिल्यावरी, हिमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया. माणेकर बाबूजी आणि किक्षे मामा यांच्यातर्फे सप्रेमेट त्यांचं म्हणणं आहे काय, माया होता माझा भीमराया, माऊली माया होता माझा भीमराया, माऊली माया होता माझा भीमराया. माझे काका विजय पवार बाहेरून बरोबर सावली सारखे उभे असायचा तो माणूस. मनमाडचे भोसले साहेब यांच्यातर्फे सप्रेमेट. हे जेवढे लोक आहेत ना, देवर साहेब झाले, मावजे पवार काका झाले, सावली सारखे भाई बरोबर असायचे. म्हणजे हेच म्हणजे भाई, हे भाई जगले. हे लोक देवर काका झाले, पवार काका झाले, हे लोक जगले. माझा घसा बसलाय म्हणून बोलतो. जो जितना सारा देत होता सारा, जितना सारा देत होता सारा, जो जितना सारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. हिमाई परी चिल्या पिल्यावरी, हिमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया, माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलगीचे धनी, झाले नवे नेते मलगीचे धनी, झाले नवे
येते जुन्या आठवणी वामन कामणी येती जुन्या आठवणी वामन कामणी येती जुन्या आठवणी झुंज दिली खरी राम कुंडवली झुंज दिली खरी राम कुंडवली दगड गोटी खाया होता माझा भीमराय माऊलीची माया 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 होता माझा भीमराय भगवान भोसले साहेब मनमाड यांच्यातर्फे सप्रेम भेट बोलतात जारे विकासाची भाषा बोलतात तारे विकासाची भाषा बोलतात तारे विकासाची भाषा लोपली निराशा माता लोपली निराशा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा 7 कोटी मधी विकासाच्या वादी 7 कोटी मधी विकासाच्या वादी या ठिकाणी मिलिंद काका शिंदे यांचे पण आगमन झालेले आहे ते पण आपल्या समोर सादर होतील मी एवढ्यातच माझं गाणं शांत करतोय 7 कोटी मध्ये विकासाच्या वादी 7 कोटी मध्ये विकासाच्या वादी विकासाचा पाया होता माझा भीमराय माऊलीची माया होता माझा भीमराय माऊलीची माया होता माझा भीमराय माऊलीची माया होता माझा भीमराय मानेकर मामा अनिकेतचे मामा चांदण्याची छाया कापराची जागा गाणं म्हणतो चांदण्याची छाया कापराची जागा मामुलीची माया होता माझा भीमराय